आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून शहरातील गरजू व आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना आज मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं। बदलापूर पश्चिम बेलवली येथील अनंत भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचं दप्तर, लेखणीचे साहित्य आणि वह्या अशा स्वरूपांची भेट पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी दिली। ब्रँडिंग शिवाय गरजवंताला मदत करणारा शहरातील एकमेव व्यक्ती म्हणजे कॅप्टन आशिष दामले असल्याचे मत यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी व्यक्त करत इतर पक्षातील राजकारण्यांवर निशाणा साधला। गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांना कॅप्टन आशिष दामले हे आपल्या स्वखर्चातून मोफत शालेय साहित्याचे वाटप करत आहेत। त्यात गरजवंताला मदत करताना दिलेल्या वस्तूंवर आपल्या पक्षाची अथवा स्वतःची कोणतीही ब्रँडिंग न करता मदत करणे हे संस्कार आमच्या पक्षाचे आहेत आणि तेच संस्कार आणि मूल्य जपत आम्ही अनेक वर्ष राजकारण करत असल्याची भावना दामले यांनी यावेळी व्यक्त केली। तसेच गेली अनेक वर्ष राजकारणात दामले कुटुंबियांनी बदलापूरकरांची सेवा केली आहे। निस्वार्थ भावनेने सेवा करणे हा या कुटुंबाचा उजवा कोपरा असून शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आशिष दामले हे अग्रेसर असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी सांगितले। आज या उपक्रमात जवळपास 1,500 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। यात रिक्षा चालक, मोलमजुरी करणारे तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। खरं तर 2009-10 पासून आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि शालेय विद्यार्थ्यांना फक्त दप्तरच नाही तर जे काही साहित्य त्यांना लागतं, मग दप्तर असेल, वह्या असतील, पेन, पेन्सिल, पट्टी अशा सगळ्या प्रकारचं एक पॅकेज त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा हा उपक्रम गेल्या 15 वर्षापासून करतो। आणि सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा 400 ते 500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी साहित्य वाटप करायचो। त्यातले जे खरंच गरजू आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत किंवा वडील कोविडमध्ये किंवा काही ॲक्सिडेंट झालेला आहे, पॅरालाइज्ड आहेत, अशा विद्यार्थ्यांची पूर्ण वर्षभराची फी देखील आम्ही भरण्याचा त्या ठिकाणी उपक्रम करतो। समाजकारणात काम करत असताना कुठेतरी आपली समाजाप्रती बांधिलकी जपण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हा आम्ही करत असतो। आणि मला या गोष्टीचं समाधान आहे की गेल्या अनेक वर्ष न थांबता न चुकता हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो। आणि यावर्षी तर साधारणतः 1500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। त्यातले जे खरंच गरजू आहेत त्यांचं शाळेचं वर्षभराची फी देखील आम्ही त्या ठिकाणी भरण्याचा संकल्प केलेला आहे। आपण जर पाहिलं तिथे तर जे विद्यार्थी येत आहेत, जे चिमुकले येत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून, हास्य बघून एका प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत असतं। आणि अनेक वेळेला आपण राजकारण करत असताना आपलं जे समाजाप्रतीचं देणं आहे ते बरेच वेळा आपण विसरून जातो, पण ते न विसरता आपण असं कार्य चालू ठेवलं। आपण जर पाहिले माझे उपक्रम तर वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, लोकांना जे अभिप्रेत आहे एका लोकप्रतिनिधीकडून, अशा पद्धतीचं काम हे सातत्याने आम्ही करून आलो आहे। आणि ह्याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही करत राहू। राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मुलांना सर्व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम हा आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत। आणि जेणेकरून आम्ही कुठल्याही कोणाकडनं देणगी वगैरे सर्व असं काही न घेताना आशिष दामले यांनी स्वतः खर्चाने आणि आज हे लाखो रुपये खर्च करून आज विद्यार्थ्यांना जे आम्ही साहित्य वाटतो शालेय साहित्य, त्या विद्यार्थ्यांना एवढा आनंद होतो ते बघितल्यावर असं वाटतं की आपण एक चांगलं काम करतो पक्षाच्या आम्ही। आणि या पक्षाचं आमचं धोरण आहे की आम्ही कुठला दिखाव न करताना कुठलं पक्षाचं या बॅगवर किंवा साहित्य कुठलंही नाव नाही आहे। आणि बाकी ठिकाणी जसे काही कार्यक्रम होतात पक्षाचे, त्या पक्षाचे नाव असतं किंवा त्या शहराचा शहरप्रमुख, त्या शहराच्या नेत्यांचे फोटो असतात, पण आमचं कुठेही असं काही नाही आपला। आणि आम्हाला एक असं आनंद येतो की आज लहान मुलांना बघितलं की खूप असं त्यांच्या चेहऱ्यावर जे हसतात वगैरे, आणि इतका आनंद होतो की असं आपल्याला एक चांगलं काम केलेलं एक असं एक आपल्याकडनं एक भाग्य समजतो मी। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।